नमस्कार. सर्वप्रथम सर्व महिलांना जागतिक महिला दिनानिमित्त सर्वांना खूप खूप शुभेच्छा. अ, मी वैशाली रमेश सुतार, उपजिल्हा रुग्णालय जामनेर येथे अधिपरिचारिका म्हणून कार्यरत आहे आणि इथं मला 9 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे. मी इथं 2017 मध्ये जॉइन केलेलं आहे ड्युटी आणि तेव्हापासून म्हणजे काम करताना इथं खूप छान वाटलं. कारण वेगवेगळ्या केसेस आम्ही हँडल करतो आणि त्यातल्या त्यात एक समाधान असतं, की आपण घरची जबाबदारी, मुलांची जबाबदारी, कुटुंब आणि इथं पेशंटची जबाबदारी ह्या गोष्टी आपण म्हणजे एकदम छानरित्या आपण त्या हँडल करू शकतो आणि म्हणजे स्त्री म्हणून एक त्या गोष्टी अभिमानाने सांगाव्या वाटत की आपण ह्या गोष्टी सर्व मॅनेज करत आहोत आणि ते पण उत्तमरित्या मॅनेज करत आहोत. यामुळे या गोष्टीचा नक्कीच गर्व आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे एक स्त्री म्हणजे खूप कणखर असते. तिच्यामध्ये खूप काही सांभाळून घेण्याची क्षमता असते. जसं की ती परिवार पण एका वेळेस पुरुषांच्या तुलनेत म्हणायचं तर एक स्त्री खूप काही सांभाळू शकते. जसं हो, अनेक जबाबदाऱ्या सांभाळाव्या लागतात आणि म्हणजे खूप तारेवरची कसरत करावी लागते हे सर्व सांभाळताना. पण करण्याचं समाधान फार वेगळं असतं. एखादी अपघाताची केस तुमच्या आठवणीत आहे का ज्या वेळेला तुम्हाला रात्री बेरात्री ते काम करावं लागलं? हो, अशा भरपूर केसेस आहेत सर आणि म्हणजे महत्वाचं म्हणजे डिलिव्हरीच्या खूप कॉम्प्लिकेटेड केसेस येतात इथं आणि त्या पण आम्ही खूप म्हणजे छान प्रकारे सांभाळून घेतो. सर्व आम्ही करून घेतो सर्व व्यवस्थित आणि होईल तितका आम्ही पेशंटला चांगल्या सुविधा देण्याचा प्रयत्न करतो. आता सणासुदीला महिला आपापल्या घरी जातात, काम करतात. तुम्हाला सणासुदीला सुट्टी मिळते का? मिळतात सुट्ट्या, पण आम्हाला सणाच्या दिवशीच सुट्टी मिळेल असं काही नाहीये. कारण आम्ही इमर्जन्सी सर्व्हिसमध्ये आहे. त्याच्यामुळे आम्हाला इथं 24 आवर्स काम करणं गरजेचं असतं. आणि अशा वेळेस मग आम्हाला सणापेक्षा महत्त्व लोकांच्या आरोग्याकडे देणं आहे. रुग्णसेवा हा फार महत्वाचा आहे आणि जेव्हा आम्ही एक चांगल्या प्रकारच्या सर्व्हिस लोकांना अवेलेबल करून देतो किंवा डिलिव्हरी करताना काही मातांचे किंवा बाळाचे जीव वाचवतो, त्यामध्ये जे सॅटिस्फॅक्शन मिळतं ते इतर कोणत्याही गोष्टीमध्ये मिळत नाही. त्यामुळे ते जे समाधान आहे त्याची मी तुम्हाला म्हणजे सांगू शकत नाही कोणत्या शब्दात, की ते समाधान काय असतं.